गुड मॉर्निंग गाइज, हॅलो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आहे आमचा तिरुपतीमध्ये दुसरा दिवस। तर आज आहे डे 2 आणि आता आम्ही निघालोय दुसरे व्ह्यूज एक्सप्लोर करायला। शेयर करो, सब्सक्राइब करो, कमेंट कर देना कैसा है वीडियो। तर आम्ही इथून गाडी करून पुढचे लोकेशन बघण्यासाठी निघालो आणि ही गाडी आम्ही पर पर्सन 250 रुपीज मध्ये केली होती आणि जे आम्हाला 6 लोकेशन दाखवणार आहे। तिथे 6 प्रकारचे मंदिर आहेत आणि इथे आल्यानंतर तिरुपतीला आल्यानंतर या मंदिरांना दर्शन करणं आणि सगळे लोक इथे मंदिर बघूनच येतात। तुम्ही पण तिरुवला आले की नक्की ह्या 6 मंदिरांचं दर्शन करा। आणि तर आमचं फर्स्ट टेम्पल इथे थोडं दूर होतं, पण तिथे जास्त ट्रॅफिक जाम झाल्यामुळे आम्हाला थोडंसं लवकर उतरावं लागलं गाडीतून आणि थोडं पायी चालून पुढे गेलो। टेम्पल इथून थोडंसं पुढे आहे। तर आमचं पहिलं टेम्पल आहे श्रीवरी पदालू, म्हणजे श्री विष्णू भगवानांचे इथे चरण पादुका आहेत, ज्याचे दर्शन तुम्ही करू शकता। मी पुढे तसं व्हिडिओमध्ये दाखवेलच, तुम्ही बघत राहा पुढे व्हिडिओ। आणि प्रत्येक मंदिराच्या ठिकाणी वस्तू तर असतातच घेण्यासाठी, आपण बघतोच तसं इथे पण छान मस्त वस्तू पण होत्या। भगवानांची मूर्ती होती, लहान मुलांसाठी खेळणी होती। आपण जसं प्रत्येक ठिकाणी गेलो की देवाला दिवा लावतो, वाती लावतो, त्या प्रकारे इथे पण 365 म्हणजे पूर्ण वर्षभराच्या वाती एकदाच लावण्यासाठी देत असतात। ते छान मला आवडलं इकडलं, हा एक प्रकार आवडला की तिथे वाती खूप छान प्रकारे प्युअर शुद्ध घी मध्ये असतात, जे आपल्याला देत असते त्यावर एक कापूर असतं आणि आपण ते इथे लावून आपली जी पण मनोकामना आहे ती आपण मागून पूर्ण होऊ शकते अशी अपेक्षा करून आपण इथे हा दिवा लावायचा आणि पुढे दर्शनाला निघायचं। तर सगळ्यांनी हेच दिवे घेतले, त्यांनी सगळ्यांनी दिवा लावला। छान प्रकारे असं मिट्टीचा इथे हे असतो, मातीचा छोटासा दिवा म्हणजे फ्लॅट प्रकारे, आणि त्यावर ह्या 365 दिवसाच्या एक वाती असतात। आपण रोज तर नाही मंदिरात जाऊ शकत, म्हणून या वाती तिथे असे दिलेल्या आहे, ज्या की आपण घेऊन तिथे देवाला लावलं पाहिजे, असं त्याचं महत्व आहे। तर हे श्रीवरी पदालू मंदिर आहे पुढे, हे इथे वरती दाखवत आहे व्हाईट कलरचं तिथे। जसं की तुम्ही बघताय आता इथे लोकांनी जसं आपण मन्नत मागलेली असते, काही मन्नत असते, कोणाची इच्छा असते जी पूर्ण झाल्यावर, कोणाची प्राप्तीसाठी, कोणाची प्रत्येक इच्छा पूर्ण झाल्यावर लोक तिथे पाळणा बांधत असतात। जसं की बघताय इथे दाखवताय बघा, पाळणा बांधलेला आहे या साईडला। ते स्वामीनारायण आपले तिरुपती बालाजी महाराजांचे पादुकांचं दर्शन आहे, जे की तुम्ही दाखवताय, नक्की बघा। काल माझा पूर्ण तुम्ही बालाजी ब्लॉग बघितला असेल, नाही बघितला असेल तर मी लिंक शेअर करते, तिथे जाऊन नक्की बघा। चलो भैया, 2 का छोटा चना गिलास। चलो 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 मैडम, मैडम नीचे मैंने चलो फोटो नीचे चलो मैडम। ओ हेलो, नीचे चलो मैडम। ओ भैया, जसं की तुम्ही विष्णू भगवानांचे चरण पादुकांचे दर्शन केलेच असतील आणि बघताय की ते फोटो पण काढू देत नाही आणि फटाफट ते पुढे पुढे ढकलतात की लवकर दर्शन करा, पुढे निघा, फोटो काढू नका असं। तरी पण मी छोटासा व्हिडिओ घेतला, तिथं एक फोटो पण घेतला आणि आम्ही सगळ्यांनी दर्शन केले आणि आता आम्ही पुढच्या लोकेशन साठी निघणार आहोत। बालाजी महाराजांचे चरण पादुकाचे दर्शन करून आता दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्याकडे दर्शन करायला निघालेलो आहे। तर ते ठिकाण कोणतं आहे तुम्ही बघा। आणि हे आहे सेकंड लोकेशन,
जिथे आहे शिला तोरणम असं म्हणतात या लोकेशनला, जिथे नॅचरल स्टोनचं आर्ट आहे. म्हणजे हे शिला असं म्हणतात की हे जसं ओरिजिनल रूपामध्ये अशीच आहेत असं म्हणण्यात येतं की ह्या शिलांचा तुटल्यामुळे म्हणजे दगड तुटल्यामुळे हा स्थान तयार झालेला आहे. आणि असं पण म्हणण्यात येतं की या शिला तोडूनच भगवान विष्णूंनी म्हणजे व्यंकटेश स्वामींनी या ठिकाणावरून ज्योती चिरून प्रकट झालेले आहेत म्हणून. तर तुम्ही बघू शकता हे शिला तोरण कसे आहे. इथले दगड म्हणजे नॅचरल स्वरूपात असेच आहेत. आपण जसं बघू शकतो, तुम्ही कोणत्याही सीझन मध्ये गेले कधी गेले तर हे तुम्हाला असेच दिसणार, याच्यामध्ये चेंजेस दिसणार नाही. आणि थोडस पुढे गेलो, आम्हाला तिथे पिकॉक बघायला मिळालं. तिथे ठेवलेलं होतं त्यांनी. मग थोडेसे पुढे गेलो को हे बघा मी तुमच्यासाठी व्लॉग करताना. बाय बाय, हाय हाय, लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. त्याच्या बाजूलाच पुढे चक्रतीर्थम अशी एक जागा आहे जी मी पुढे व्हिडिओ चालूच आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. आणि जेव्हा पण कोणी इथे, माझे पप्पा पहिले यायचे ना तेव्हा म्हणायचे तुम्हाला तिथं गांधी बापू बघायला मिळतील. आणि खरंच आम्हाला बघायला मिळाले. म्हणजे ही जी व्यक्ती आहेत हे जेव्हा माझे पप्पा पण यायचे खूप समजा 10-15 वर्षापूर्वी, तेव्हा आपण असेच उभे राहायचे आणि आम्ही पण गेलो तेव्हा पण तसेच दिसले. हॅट्स ऑफ की ते एवढं स्टॅमिना त्यांच्यामध्ये किंवा एवढं हे त्यांची क्युरियोसिटी म्हणावी की ते इथे उभे असतात. त्यांच्यामध्ये शक्ती, देवाची शक्ती म्हणायला पाहिजे, ते देवाच्या ठिकाणी उभे म्हणजे. आणि हे चक्रतीर्थम जी जागा आहे ते हे इथे झरणा आहे पाण्याचा, इथं आपण फोटोशूट वगैरे करू शकतो. आणि त्याच्यावरूनच थोडंसं पुढे गेलं की हे परत दगडी शिला आहे तिथे. आणि तिथे खूप जुनं मंदिर आहे. या अशा शिला आहेत तिथे, ज्या जुन्या प्रकारच्या शिला बनवल्या दगडांच्या. मम्मीचा फोटो व्हिडिओ घेतला इथे, कारण आपण प्रत्येक ठिकाणी एकदाच येतो आणि एकदाच फोटो वगैरे काढले तेवढीच आपली मेमरीज राहून जाते आपल्याकडे. आणि इथे छोटंसं टेम्पल होतं महादेवांचं की इथे लोक असे नाव आणि गोत्र सांगून पूजा करत होते. तर ते आपल्याला लँग्वेज विचारतात, हिंदी, तमिळ, मराठी कोणती लँग्वेज आहे, मग त्या भाषेमध्ये ते आपल्याकडून असं पूजा करून घेतात. आमच्या मम्मी पप्पाने दर्शन केलं. आणि इथे पण नागदेवतांचं मूर्ती आहे, तिथे पण दर्शन वगैरे केलं आम्ही. तिथे पण वाती वगैरे लावून, दिवा लावून मग दर्शन घेतलं छान प्रकारे. छान मनभाव आहे, पूजा केली आणि परत पुढे निघालो आहे. तुम्ही बघू शकता, तुम्ही पण दर्शन घ्या, छान वाटेल. भोलेनाथ तुमची पण इच्छा पूर्ण करेल. हे माताचं दर्शन घेतोय आम्ही, देवी माताचं.
जसं तुम्ही ऐकू पण शकता तिथे सगळे गोविंदाचा घोष करताय, गजर करताय, श्रीरामांचा गजर करताय. प्राऊड वाटतं की आपण कुठे पण गेलो की आपल्या श्रीरामांचं गजर होतं. पार्वती पते हर हर महादेव, हर हर महादेव, शंभो महादेव, 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 शंभो महादेव. आणि मग आपण रिटर्न येताना डाव्या हाताला आपल्या तिथे एक गार्डन आहे, म्हणजे खूप छान आहे. तिथे आपण थांबवून फोटो वगैरे काढू शकतो. आम्ही तिथे गेलो. परत तिथे पण अशा वेगवेगळ्या प्रकारचे शिलाज आहेत, म्हणजे दगड आहेत जे तिथे आपण बघू शकतो. नवीनच आहेत, आपण काहीतरी नवीन एक्सप्लोर करायला आलोय तर मग आपण थांबून काहीतरी बघितलंच पाहिजे, नाहीतर आपल्या बाहेर येण्याचा फायदा तरी काय. असं पण आपण घरी राहून सगळंच बघतोय. आता आम्ही आलोय फिरायला. सांगताना तुम्हाला आवडलं का तिरुपती बालाजी? तुम्हाला आवडलं का आणि म्हणतात ना आईच असते म्हणून आईची जागा कोणी घेऊ शकत नाही. तर प्रकारे म्हणजे मी सगळ्यांचे व्हिडिओज फोटोज घेत होते, तर मम्मी मला बोलली की बेटा तू सगळ्यांचे फोटोज घेते, व्हिडिओ घेते, पण तुझा व्हिडिओ कोणीच घेत नाहीये. मी एवढ्या ट्रिप मध्ये फक्त 6-7 फोटोज काढले असतील आणि व्हिडिओ फक्त व्लॉग केला, त्याच्यापेक्षा दुसरा काहीच नाही केला. त्यामुळे मला माझ्या मम्मीने माझे फोटोज घेतले. थँक्यू मम्मा, तुमच्यामुळे माझे फोटोज आले, व्हिडिओ आले. आणि हा व्हिडिओ पण माझ्या मम्मानेच घेतलाय. खरंच आई सारखं दैवत कुठेच नाही, खरंच नाही. आता आम्ही आलोय बालाजीचे दर्शन झाल्यावर आम्ही दगड मांडायला गेलो. त्याच्यानंतर आम्ही विश मागली की मला खुश ठेव, माझ्या मम्मीला नोकरीत येऊ दे, अजून मला फर्स्ट येऊ दे एक्झाम मध्ये, अजून जसं तुम्ही ऐकलं त्याच प्रकारे आम्ही त्या साईडने येत होतो गार्डन मधून. तर इशू आणि आमची आर्या दोघी मिळून इथे काहीतरी विश मागून असे दगड ठेवत होते. मी त्यांना विचारलं तुम्ही काय करताय? ते म्हणे आम्ही विश मागतोय आणि असं दगड ठेवतोय. म्हणजे लहान मुलांना कसं कळतं की ही क्रिएटिव्हिटी, की त्यांनी बघितलं, फक्त ते बघितलं. आणि मी तिला एका ठिकाणी सांगितलं होतं की जे पण लोक विश मागतात ना काही पण, मग ते येऊन इथे असं दगड मांडतात आणि मग त्यांची विश पूर्ण होऊन जाते. या प्रकारे ती म्हणे त्यांनी स्वतः जाऊन असं केलं. खरंच खूपच आमच्यासाठी छान, म्हणजे आम्हाला कौतुकास्पद वाटलं तिथे. खरंच असं आपण जसं मुलांना शिकवतो त्याच प्रकारे मुलं ऐकतात पण. आणि हे गार्डन होतं, तिथं खूप सारे भगवानांचे स्टॅच्यू बनवले होते. आणि तसं इथे पुढे दाखवते मी तुम्हाला. आणि तिथे विष्णू भगवानांचे 10 अवतारांची मूर्ती पण स्थापित केलेल्या होत्या, ज्यांचे की आपण इथे बघा दर्शन करू शकतो. त्यांचं वराह रूप, प्रत्येक रूपामध्ये जेवढे पण रूप होते त्यांचे, तिथे अवतारांचे त्यांचे 10 प्रकारचे असे मूर्ती मांडलेले होते. हे बघा, ते त्यांच्या लँग्वेज मध्ये आपल्याला काही कळत नाही, पण जेवढं कळतंय तेवढं आपण बघतो. अशी त्यांची मूर्ती होती छान. त्यांनी जेवढे अवतार घेतले, परशुरामांचा अवतार, विष्णू भगवानांचा अवतार, राम अवतार. आणि व्लॉग कंटिन्यू बघत राहा. आता आम्ही नेक्स्ट लोकेशन वर चाललोय, जे लोकेशन तुम्ही बघाच कुठे आहे ते. आणि थर्ड लोकेशन म्हणजे थर्ड टेम्पल होतं, वेणुगोपाल टेम्पल. तिथे आम्ही बारी आपल्यामध्ये बारीच म्हणतात, बारीला लागलो. दर्शन रांग होती ही, तर दर्शन रांगेत लागून मी व्हिडिओज केले की तिथे गर्दी होती. कारण इकडून जसं दर्शन घेतो आपण तिरुपती टेम्पलचं, आपलं दर्शन झालं की आपण लगेच पुढच्या दिवशी
टाइम वेस्ट न करता इथे जेवढं थांबतो तेवढ्या वेळात आपण पुढच्या दिवशीचा डे ठरवलेलाच असतो की आपण ह्या 6 मंदिरांचे दर्शन करू असं. इथे भगवान सारीपाठ खेळताना आणि हे इथे टेम्पल होतं मध्ये, ते मध्ये फोन अलाउड करणार नाही म्हणून मी इथूनच व्हिडिओ केला. जसं तुम्ही आता ऐकलं जयघोष, आपल्या महाराजांचं जयघोष होत होता इथे पण. म्हणजे आपण कौतुकच वाटतं की आपण कोणत्या पण ठिकाणी कोणत्या राज्यात गेलोय तिथे आपल्या महाराजांचं, आपल्या धर्माचं असं जयघोष करतात, गजर करतात आणि मन भारावून जातं मग अशा प्रकारे. आणि हे इथलं टेम्पल आहे, टेम्पलाचं दर्शन मी तुम्हाला देते थोडंसं. मी पुढे गेल्यावर व्हिडिओ त्यांच्या धाकाने ते खूप डेंजर, म्हणजे ते असे बघायचे ना तिथले ते साधू पंडित म्हणतात ना ते महंत लोक, त्यांच्या धाकाने मलाच भीती वाटायला लागायची. मी मोबाईल ठेवून द्यायचे पटकन. मग आम्ही तिथून दर्शन करून बाहेर आलो. ते जय बजरंग बलीचं दर्शन केलं. हे बघा आर्या दर्शन करते मस्त छान. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं की त्यांच्या महंताकडे बघून मला खूप भीती वाटते, तर त्याच प्रकारे माझ्यासोबत हा प्रकार थोडा पुढे घडला. मला सांगताना हसू येत आहे. हे जे हनुमान टेम्पल होतं, जे संकटमोचन हनुमान मंदिर होतं, मी इथे दर्शन करायला गेली. म्हणजे आम्ही सगळे गेलो आणि गेल्यानंतर मी जेव्हा नुसतं फोटो काढण्यासाठी मोबाईलच वरती केला तर तिथले ते साधू माझ्यावर ओरडले. ते म्हणे मोबाईल ठेवते की नाही म्हणे. पटकन मी पटकन मोबाईल ठेवला. हे बघा मास्क लावून बसले पण खूप ओरडले मला ते. आम्ही इथून दर्शन वगैरे केलं, मग बाहेर निघालो. आणि चौथं लोकेशन होतं आकाशगंगा मंदिर. जे मंदिर आम्ही थोडस चालून जावं लागतं, ते थोडस खोल जागेवर मंदिर आहे. ते पुढे गेलो की हे तुम्ही बघू शकता, तिथे पण खूप जास्त क्राऊड आहे आणि तिथे मोबाईल पडण्याची मला खूप भीती होती, त्यामुळे मी मोबाईल जरा लांबूनच पकडलेला होता. हे श्री अंजना देवी आणि बाल अंजनेय टेम्पल आहे, तुम्ही दर्शन करून घेऊ शकता. आणि हे झरणा आहे जिथून पाणी येतं आणि हेच पाणी असं म्हणण्यात येतं की ह्या पाण्याने अभिषेक तिरुपती महाराजांचं, समजा विष्णू भगवानांचं इथे या पाण्याने अभिषेक घालतात. तर हे पाणी सगळं आपण घरी घेऊन जाऊ शकतो. जसं की तीर्थ असतं, आपण तीर्थ नेतोच सगळे आणि सगळे तिथे जाऊन पाणी प्यायचे, हातपाय धुवायचे. छान पाणी एकदम मस्त होतं, असं एकदम गंगेचं पाणी कसं शुद्ध असतं त्या प्रकारे शुद्ध पाणी पण होतं आणि ते प्यावं पण वाटत होतं. आणि ते पण सगळे फोटोज व्हिडिओ चालू होते सगळ्यांचे. आम्ही पण पटापट दर्शन घेतले. आमचा व्हॅनवाला होता, तो खूप जास्त घाई करायचा की तुम्ही एवढा वेळ जर थांबला, प्रत्येक लोकेशनवर एवढा वेळ घेतला तर तुम्ही पुढच्या लोकेशनला कधी पोहोचणार. पण त्यांना अशी घाई होती की आपल्याला सोडून पटकन दुसरी सीट पण आणायची घाई असते ना मग त्यांना, त्यामुळे. आम्ही पुढच्या लोकेशनवर निघालो. जे लोकेशन होतं पाप विनाशम टेम्पल, हे तुम्ही नाव वाचू शकता. आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर इथे जसं स्टॉल्स वगैरे सगळ्या ठिकाणी होतेच. आपल्याला जसं हवे त्या गोष्टी, देवपूजाच्या वस्तू भेटतात, खेळणी भेटते. ॲज युजल आपण जे पण कुठे पण गेलो की आपल्याला साहजिक ज्या गोष्टी बघायला भेटतात त्या ठिकाणाचं महत्त्व असतं, तशा ठिकाणी ते भेटतात. असं इथून थोडंसं चालून खाली गेलं की ते टेम्पल पण आहे. आणि असं म्हणतात की इथे आपण आंघोळ केल्याने किंवा डोक्यावर पाणी घेतल्याने आपले पाप मुक्त होतात. काश ऐसा हो सकता, पण भाव आहे तर देव आहे म्हणतात, तसं गोष्ट मनी भाव ठेवावंच लागतं. इथली खारुताई पण वेगळीच दिसली मला.
जी की यायची आणि हातातून अन्न घेऊन जायची, ज्या प्रकारे माकड वगैरे घेऊन जातं त्या प्रकारे. आणि हे झरणं आहे ते पुढे, ज्याच्याने आपण पाप मुक्त होऊ शकतो. हे बघा, तुम्ही बघू शकता सगळे तिथे आंघोळ करत होते, आपल्या पापापासून मुक्ती पाहत होते. छोटे छोटे मुलं, आम्ही पण गेलो, सगळ्यांनी हातपाय वगैरे धुवून तिथे डोक्यावर पाणी घेतलं. पप्पांनी मला सांगितलं होतं असं करायला, मग मी गेली तिथे. मला माहिती नव्हतं ना, फर्स्ट टाइम आलेली होती. मग नंतर आर्याला पण तिला पण मस्त डोक्यावर पाणी घेऊन दिलं. ती घाबरायची, पण नंतर तिला पण छान वाटलं. आणि परत इथे पण मी आजी, बाबा, मम्मी, पप्पा सगळ्यांचे फोटोज वगैरे काढले आणि सगळ्यांचं व्हिडिओज वगैरे घेऊन मग एवढा ब्लॉग शूट करून पुढे मंदिराचं दर्शन घ्यायला निघालो. इथे टेम्पल आहे जिथे मंदिरामध्ये फोन अलाउड नाही, पण इथे गर्दी नव्हती म्हणून मी थोडासा फोन यूज करून घेतला. तिथले महंत आहे ना, ते पूजामध्ये बिझी होते थोडेसे, त्यामुळे व्हिडिओ पण करून घेतला. आणि छान दर्शन झालंय मला प्रत्येक ठिकाणी. जिथे जिथे पण गेले ना मी, त्या ठिकाणचे दर्शन आम्हाला मस्त प्रकारे एकदम निवांत दर्शन झाले. आणि बरं वाटतं जेव्हा दर्शन आपले छान होते ना, तेव्हा खरंच जीवाला मन प्रसन्न होऊन जाते. मनाला पण शांती मिळते की आपण कुठे पण गेलो तर, आणि एखाद्या ठिकाणी आपण गेलोय आणि दर्शन झालं नाही, मग जरा जीवाला वाईट वाटतं ना. मग इथून दर्शन वगैरे करून, जसं की आम्हाला त्यांनी 5 टेम्पल सांगितले होते, तर या 5 टेम्पलचं दर्शन केलं. आर्याची थोडीशी फॅनची शॉपिंग झाली, मग तिने हा किवीवाला फॅन घेतला. मग आता सकाळपासून फिरल्यावर तर भूक तर लागणारच. मग आम्ही आता तिरुपतीला आलोय, तिरुमलाला आलोय, देवाचं दर्शन झालंय, सगळ्या गोष्टी होऊन पूर्ण झाल्या. मग देवाचा प्रसाद घ्यायला नको का? बरोबर की नाही? पण देवाचा प्रसाद घेतल्याशिवाय देव पण येतं का बरं कोणत्या गोष्टीमध्ये? त्या प्रकारे आम्ही इथे दर्शनासाठी जशी रांग असते ना, त्याच प्रकारे इथे प्रसादालयामध्ये पण रांग असते. मग तिथे रांगेत लागून आम्ही मग तिथे प्रसादालयामध्ये बसून आम्ही त्या आम्हाला पत्रावळी दिले. तिथे छान पानांच्या पत्रावळीमध्ये आम्ही जेवण करतोय. आम्हाला मस्तपैकी तिथे भात, सांबर आणि चटणी दिली, तिथे साऊथ इंडियन चटणी. आणि मोस्ट फेवरेट म्हणजे खूप सुंदर असा एक प्रकार होता, त्यांनी तांदळाची खीर दिली, जी की खूप अमेझिंग होती आणि एक नंबर होती. आणि तिथला जो स्वच्छता आहे ती पण खूप मस्त आहे. त्यांची प्रत्येक गोष्टी, हे बघा सगळे असं जेवण करता. इथे असं काही नाही की लेडीज एका साईडने बसेल, जेंट्स एका साईडने. जसं अन्न कोणामध्ये फरक करत नाही, त्या प्रकारे इथे पण कोणामध्ये फरक नाही, सगळे जेवण करताय. तर इथे जेवण केलं, आम्ही प्रसाद घेऊन मन मुक्त झालो. आणि एवढं क्विकली काम करत होते ते, एक काउंटर उठलं की पटापट त्यांची साफसफाई होऊन खूप छान, स्वच्छता खूप छान होती. आणि सगळ्यांना मस्त वाटलं ते जेवण पण. प्रसाद घेऊन आम्ही मस्त खूप खुश झालो आणि पुढे निघालो. आणि आम्हाला बाहेर निघताच कळालं की आम्ही जिथून निघतोय त्या साईडनेच तिरुपती टेम्पल आहे. कारण आम्हाला रात्री नव्हतं समजलं हे आम्ही या साईडने आलो होतो असं. परत एकदा आमचं तिरुपती टेम्पलचं दर्शन झालं, जसं की तुम्ही बघू शकता. हे बघा, आणि हे होतं अन्नछत्र म्हणजे अन्नप्रसादालय, जिथे की आम्ही जेवण केलं. तिथे 1 ते 4चा टायमिंग असतो, नंतर 4 नंतर बंद होऊन जातं ते. हे त्यांचा स्टाफ असतो, हा स्टाफ चालला होता त्यांचा. आणि ते स्टाफसाठी छान म्युझिक वगैरे चालू होतं, एकदम त्यांचं वेलकम करत होते. आणि त्या स्टाफसाठी खरंच एक लाईक बनला पाहिजे आपल्याकडून. त्या एवढं स्वच्छता ठेवतात, एवढं काम क्विकली करतात, प्रत्येक गोष्टी अमेझिंग यार, खरंच ग्रेट वर्क आहे त्यांचं. मला खूप आवडलं. मी फर्स्ट टाइम आले, पण माझा एक्सपिरियन्स खूप छान झाला.
मग आम्ही परत तिथून आमच्या रूमवर जाण्यासाठी निघालो. हे रस्त्यात असं छान त्यांनी फ्रेम्स तयार केलेले आहे जे की आपण बघू शकतो. आय थिंक हे पद्मावती देवीचे टेम्पल म्हणजे फ्रेम्स आहेत. आम्ही इथे पण फोटोज काढले आणि इनफ आज पुरता हा व्लॉग खूप झाला. तर तुम्हाला हे टेम्पल आवडले असतील, माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून ठेवा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला येईल. बाय. मला माहिती आहे माझ्या मागच्या व्लॉगला तुम्ही एवढं लाईक केलेलं नाही, व्हिडिओ तुम्हाला आवडला नसेल. इट्स ओके, प्रत्येक गोष्टी आवडायला पाहिजे असं काही गरजेचं नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज नक्की शेअर करा, खूप जास्त शेअर करा. आपल्या मराठी माणसाचा व्हिडिओ आहे, शेअर तर झालाच पाहिजे. थँक्यू.